मस्के साहेब, खरं तर आज विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अनेक ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी बघायला मिळते. बंडखोरी नाही आहे हो. काही ठिकाणी युती झाल्यामुळे आमच्या युतीतल्या काही पक्षाशी संबंधित व्यक्तींनी अर्ज भरलेले आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे 3 वाजेपर्यंत. आणि सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ज्यांनी अर्ज भरलेले आहेत ते लोक सर्वजण अर्ज मागे घेतील आणि महायुती एकसंघ आहे त्याचं दर्शन आज तुम्हाला दुपारी 3 नंतर होईल. तुम्ही बंडखोरी नाही म्हणतात, पण ग्राउंड झिरोवरची परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांमध्ये कटकल आहे, लोकांच्या मनामध्ये मनस्ताप आहे. हे बघा, ही विधान परिषदेची निवडणूक आहे आणि याचे मतदार लिमिटेड असतात. आणि तसं पाहिलं तर जनता आणि या निवडणुकीचा तसा काही संबंध नसतो मतदानाशी. मतदार असतात, नगरपालिका असतील, महानगरपालिका, जिल्हा परिषदचे सदस्य जे असतात ते मतदान करतात. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं काम एवढं चांगलं आहे की जनतेचा प्रचंड असा पाठिंबा महायुतीला आहे. झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये मग जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, महानगरपालिका असो, इवन कृषी उत्पन्न बाजार समिती असो, इतर पूरक बँकेच्या निवडणुका असो, सर्व ठिकाणी मेजॉरिटीने महायुती निवडून येते. त्यामुळे महायुतीच्या बाजूनी सर्व जनता आहे, लोकाधार महायुतीच्या बाजूनी आहे. त्यामुळे तसं काही युती झाली की बघा, ही युती आहे आणि युतीमध्ये जेव्हा एका पक्षाचा उमेदवार दिला जातो तेव्हा कार्यकर्त्यांना थोडे नाराज होतात. नाही असं नाही, जे आहे ते मी मान्य करतो. परंतु युती झाली की काही गोष्टी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्याग करावा लागतो. युतीमुळे आपण सत्तेवर आहोत हे सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज ज्या हक्काने आपण म्हणतो की ही जागा आम्हालाच पाहिजे, हा हक्क जो आपल्याला आत्ता जो मिळालेला आहे त्याच्या पाठीमागे आपली असलेली सत्ता, महायुतीची एकत्र ताकद, पक्ष नेत्याकडे आग्रह धरणं योग्य आहे. परंतु पक्ष नेत्याचा आदेश हा सुद्धा मानला पाहिजे. हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचं, हाच खरा कार्यकर्ता असू शकतो पक्षाचा की जो पक्ष नेत्यांनी दिलेला आदेश मानतो. तुम्ही मस्के साहेब, तुम्ही आता बोलताना त्यागाचा उल्लेख केला, पण त्याग हा फक्त तुमच्याच पक्षाला का करावा लागतोय? म्हणजे उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो, नाशिकमध्ये तुमच्या पक्षाचा उमेदवार उभा असताना गीतेबंधूंनी बंडखोरी केल्याचं बघायला मिळते. मग त्याग तुम्ही म्हणता, त्याग फक्त शिवसेनेनेच का करायचा असा प्रश्न नाही उपस्थित होतो. हे बघा, काल गिरीश महाजनांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्या गीतेंचं सुद्धा मुलाखत आपण ऐकलेली आहे की गिरीश महाजनांच्या पुढे आम्ही नाही आहोत आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत तो निर्णय होईल. ते म्हणते, पण त्यांचे दुसरे बंधू आहेत, ते मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरती घेणार नाही यावरती मात्र ते ठाम बघायला. दोन्ही बंधूंनी जे सांगितलेलं आहे की आणि पॉझिटिव्ह निर्णय, पॉझिटिव्ह गोष्ट दुपारी 3 वाजेपर्यंत घडेल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. राजकीय पक्ष हे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करतात सांगतात, मात्र ह्या उमेदवारांचे ॲफिडेव्हिट पाहिल्यानंतर लोकांना चक्कर येईल एवढे त्यांचे पैशाची संपत्ती आहे. कोट्यावधी रुपये त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरती पाहायला मिळतात. पण तुमचे पक्ष सर्वसामान्यांचे की धनाढ्याचे? हे बघा, प्रत्येकजण जर प्रत्येकाचा जर काही बिझनेस असेल, काही असेल, तर त्या संदर्भात जे आहे ते सत्य प्रतिज्ञापत्र आहे. सर्वसामान्यांना का विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही? सर्वच राजकीय पक्षाचे, विशेष म्हणजे 6-6, 7-7 महिन्यापूर्वी तुमच्या पक्षात आलेल्या दराड्यांना तुम्ही उमेदवारी दिली, नाशिकमध्ये तुम्हाला उमेदवार मिळाला नाही. नाही, असं नाही आहे. दराडे यापूर्वीसुद्धा त्या मतदारसंघातून आमदार होते आणि त्यांना पुन्हा त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. ते काही नवीन आलेले नाही आहेत, ते आमच्या शिवसेनेचेच आहेत आणि इतके वर्षसुद्धा शिवसेनेत काम करतात. शिवसेनेची ती जागा होती आणि त्यांना आम्ही ते रिपीट केलेलं आहे. हे बघा, मला वाटत नाही आहे की काही नाराजी आहे. आता एक पद असतं, त्या पदाकरता 50-100 जण इच्छुक असतात. अर्थात ही इच्छुकपणा केव्हा येतो की त्या पक्षाची ताकद वाढलेली असते.
प्रत्येकाला वाटतं पक्षाने मला तिकीट दिलं तर मला आमदार होण्याची संधी मिळेल. म्हणजे पक्षाची ताकद आहे ना, पक्षाची ताकद वाढलेली आहे हे पण आपण समजून घ्या. म्हणून पक्षामध्ये एवढे जण इच्छुक होत आहेत, प्रत्येकाला वाटतंय पक्षाने आम्हाला संधी द्यावी. मस्के साहेब, महाविकास आघाडीने देखील 17 ठिकाणी आपले उमेदवार उभा केलेले आहेत. मात्र असं असताना त्यांच्या पक्षाचे काही उमेदवार आता अर्ज मागे घेत आहेत. यवतमाळच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला, त्याचं म्हणणं आहे की मोजकी मत येतं, म्हणजे निवडणुकीला सामोरं जाऊन पडण्यापेक्षा अगोदरच अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नाही आहेत. यवतमाळच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. सोलापूर बघा की प्रस्तावक मिळत नाही आहे. नाशिकमध्ये उमेदवारांनी फॉर्मच भरला नाही. ही परिस्थिती आहे. त्यामुळे महायुतीची ताकद आहे या महाराष्ट्रामध्ये, एकत्र काम करत आहेत. आणि महाविकास आघाडी एवढं सर्व पक्षांचं कटबोळ एकत्र केलं आहे. उमेदवार मिळत नाही आहेत, त्यांना माहिती आहे आम्ही पडणार आहोत, तर कशाला उभं राहायचं. त्यामुळे महायुतीची जी ताकद आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रताई पवार यांचं जे काही सरकार आहे त्या सरकारने केलेलं काम आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आशीर्वाद आणि भरभक्कम पाठिंबा यामुळे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वातावरण महायुतीमय आहे. किती उमेदवार निवडून येतील अशा अपेक्षा आहे? 17चे 17 उमेदवार आमचे निवडून येतील. तुम्ही खरं तर 5 जागांची मागणी केलेली होती, तुम्हाला देखील माघार घ्यावी लागलेली आहे. भाजप छोट्या पक्षांना संपवत आहे असं देशभर आम्ही 5 जागांची मागणी केली होती असं कोण म्हणतं? आमच्या मुख्य नेते किंवा आमचं कोणी सांगितलंय का? असं काही नसतं. महायुती आहे. युतीमध्ये ज्या काही जागा आम्हाला मिळालेल्या आहेत त्या महायुतीच्या ठीक आहे ना. बघा युती आहे, युतीमध्ये 1-2 जागा कमी जास्त होतात, पण युती आहे. युती म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. पक्षांनाच का कमी जागा मिळतात? म्हणजे ते कमी जास्त जागा होताना माप नेहमी भाजपच्या बाजूनेच का झुकतं असतं? हे बघा, भारतीय भारतीय जनता पार्टीचे आमदार जास्त निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे शेवटी सत्तेचं शेअरिंग त्यांचे लोकप्रतिनिधी काही ठिकाणी जास्त आहेत आणि शेअरिंग त्या पद्धतीत जागा वाटपाचं शेअरिंग होतं आणि आमचं सर्व एकमताने शेअरिंग झालेलं आहे. राहुल गांधी यांनी असं म्हटलंय की पुढच्या 1 वर्षामध्ये देशामध्ये आणीबाणी जाहीर करायला आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. त्यांना वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे प्रमुख मेसेज करून सांगतायत ती परिस्थिती खूप वाईट आहे म्हणून. राहुल गांधींनी सर्वप्रथम त्यांच्या पक्षावर लक्ष द्यायला पाहिजे. आज कित्येक ठिकाणी त्यांना उमेदवार मिळत नाहीत, प्रस्तावक मिळत नाहीत. विधान परिषदेसारख्या निवडणुकीला ज्या महाराष्ट्रावर त्यांची सत्ता होती त्या ठिकाणी एवढी वाईट अवस्था आहे. देशामध्ये त्यांच्या पक्षाची वाईट अवस्था आहे. तामिळनाडूमध्ये फक्त 5 आमदार निवडून येतात. त्यामुळे त्यांनी प्रथम त्यांच्या पक्षाची चिंता करावी. आज त्यांच्या पक्षावर आणीबाणीची वेळ आलेली आहे. तिकडे त्यांनी पाहावं. केवळ प्रसिद्धीमध्ये राहण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. पूर्ण जगामध्ये इंधनाचं जे संकट आहे त्याला देशवासीय म्हणून जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात एक देशवासीय म्हणून सपोर्ट करायचा. तर हे सोडून ते याचा फायदा घेऊन टीका करण्याच्या गोष्टी करतात. एक खऱ्या देशवासियाचं लाजिरवाण्यासारख्या गोष्टी राहुल गांधी यांच्याकडनं होत आहेत. मस्के साहेब, दोन्ही शिवसेना एकत्र येणार अशा पद्धतीच्या चर्चा खरं तर परत एकदा सुरू झाल्या. त्याला कारण ठरलं अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तारांचं विधान. पण हे सगळं सुरू असताना खैरेंचं म्हणणं असं आहे की एकत्र येणार की नाही याचा निर्णय उद्धव साहेब. हे बघा, शिवसेना ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारावरती सुरू झालेली आहे आणि सत्तेसाठी काँग्रेसची लाचारी यांनी पत्करलेली आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार यांनी सोडलेले आहेत. त्यामुळे शिवसेना ही आमची शिवसेना आहे. ती उभाटा आहे आणि कसल्या विलिनीकरणाच्या गप्पा करतायत. विलिनीकरणाच्या गप्पा जर करायच्या असतील तर त्यांनी बाळासाहेबांच्या समाधीवर जावं. आपण जे सत्तेसाठी जे काँग्रेसबरोबर जायचं जे शेण खाल्लेलं आहे त्या बाबतीत बाळासाहेबांच्या
समाधीवर जाऊन माफी मागावी, कान धरावे आणि त्यानंतर या गोष्टी कराव्या. आज दानवे म्हणतायत, दानवे कुठल्या पक्षाचे आहेत? UBTचे आहेत. का त्यांना वाटतंय की एकत्र यायला पाहिजेत? संजय राऊत कालपर्यंत म्हणत होते मातोश्रीवरती एंट्री नाही, असं नाही तसं नाही. मुळात यांचा प्रवेश नगरपालिकेमध्ये चंचू प्रवेश पण महाराष्ट्रामध्ये करू शकलेले नाही आहेत. शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने यांना यांची जागा दाखवलेली आहे. त्यामुळे शिवसेना ही आमची आहे आणि तिकडे आहे ती उभाटा आहे, UBT आहे. शिवसेना तिकडे नाही. त्यामुळे शिवसेना ही एकच आहे. बाळासाहेबांच्या विचारांची, हिंदुत्वाच्या विचाराची ही शिवसेना आमची आहे, जिचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच या निवडणुका लढत आहेत असं संजय राऊत म्हणू शकतात, म्हणताय. मग संजय राऊत सुद्धा अशाच पद्धतीची राज्यसभेची निवडणूक लढले होते. मग त्यांनी कबूल केलेलं आहे की माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी निवडणूक लढलो राज्यसभेची. विधान परिषदेचा आमदार आणि राज्यसभेचा आमदार ही सेम निवडणूक आहे. म्हणजे संजय राऊतांकडे पैसे होते म्हणून ते निवडणूक लढले का, याचं उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं. सर, जळगावमध्ये तुमच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत, बंडखोर उमेदवार आहेत, ते सहलीवरती निघून गेले. रेश्मा काय नाव आहे त्यांचं, ते सहलीवरती निघून गेले. तुम्ही म्हणताय की 3 वाजेपर्यंत सगळी बंडखोरी. हे बघा, प्रत्येक ठिकाणी स्थानिक लेवलला जे काही विषय असतील, मी कधी नाव ऐकलेलं नाही आहे, जर असतील तर त्या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी, स्थानिक नेते हे बसून तो विषय संपवतील. पेट्रोल डिझेल मिळत नाही ग्राउंडवरती लोकांना, वाईट परिस्थिती आहे. हे बघा, संपूर्ण जगामध्ये हे संकट आलेलं आहे, तरीसुद्धा भारत या संकटाला तोंड देतोय, हिंदुस्थान तोंड देतोय. काही ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर काही साठवणूक केली जाते, त्याच्यावर सुद्धा सरकार कारवाई करते, परंतु अशी परिस्थिती सगळीकडे नाही आहे. त्यांनी ग्राउंडवरती जाऊन प्रत्येक मतदारसंघातल्या आमदारांनी अशा साठेबाजावरती कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार. नक्कीच सरकारी प्रयत्न करत आहे आणि पक्षीय लेवलला सुद्धा आमची लोक त्याची काळजी घेत आहेत. अलीकडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी बोगस दारू पकडली जात आहे. अन्न व प्रशासन मोठी पद्धतीने कारवाई करते. खरं तर याच्या मागे तुकाराम मुंडे हे जे अधिकारी आहेत ते आहेत. इतके दिवस सरकार झुकलं होतं का असा प्रश्न निर्माण. सरकार कारवाई करते, आपणच म्हणताय. सरकारचा अधिकारी कामं करतोय हे आपणच म्हणताय. अधिकारी का करत नव्हते? हे बघा, या गोष्टींना जो काही जे त्याला सपोर्ट करत असतील, होते, त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. पण सरकारनेच हे पाऊल उचललेलं आहे आणि अशा गोष्टींना सरकार थारा देत नाही. शेतकरी कर्जमाफी झालेली आहे, त्याच्यामध्ये तुमच्या जुन्या सरकारमध्ये जेव्हा तुम्ही एकत्रित होता त्यातील अनेक शेतकरी वंचित आहेत, त्यांना याच्यामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. 7 जणांची एक कृती समितीसुद्धा माननीय काल मुख्यमंत्र्यांनी नेमलेली आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि त्यांचं कर्ज माफी होईल याची काळजी सरकार घेत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.